स्वर्गाहूनही सुंदर आपलं कोकण, कोकण म्हणजे भूतलावरील स्वर्ग, येवा कोकण आपलाच असा. ह्याच कोकणमधील पूजाताई हुमने ह्या भगिनीला मिळालाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आधार. पूजाताई अल्पभूधारक शेतकरी, शेतीतून जेमतेम पैसे मिळतात. आता शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक आधार मिळालाय. कधी कधी पाऊस वगैरे जास्त पडला तर शेतीचं खूप नुकसान होते, त्यामुळे कोणाकडे पैसे मागावे लागतात. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यामुळे मला खूप फायदा होतोय. माझी मुलं शिक्षणाचे, त्यांना पण थोडाफार यातून फायदा होतो आणि महिन्याचा जो काय किराणा वगैरे लागतो तो सुद्धा मला मिळून जातो. मला कोणाकडे काय पैसे मागायची गरज लागत नाही. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना असून या योजनेसाठी आम्ही प्रत्येकीच्या घरोघरी जाऊन या योजनेचा फॉर्म भरून घेतले आणि आता ही योजना त्यांना दरमहा 1500 रुपये ह्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पडतात. त्याचा वापर त्यांनी आपल्या दैनंदिन गरजेसाठी, अडीअडचणींसाठी, तसेच आपल्या लागणाऱ्या आरोग्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी याचा वापर योग्य प्रकारे करतात. शशीबाताई यांना शेती नाही, त्या शेतावर रोजंदारी करतात. शेतमजूर म्हणून त्या काम करतात, पण त्यातून मिळालेले पैसे पुरत नाहीत. पैशांअभावी आजारी असलेली आजी आणि नवऱ्याच्या औषध पाण्यासाठी खर्च करता यायचा नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला पैसे मिळू लागल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. शशीबाताई आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. नंदिनीताई आपल्या पतीसह रोजंदारी करतात. दोघांच्या मजुरीतून आलेल्या पैशातून कसेबसे घर चालवतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्यामुळे आता त्यांची आर्थिक ओढाताण कमी झाली आहे. दरमहा मिळणारे 1500 रुपये गरजेला होतात. अडचणीच्या काळात 4 पैसे हातात राहतात. माझे नाव नंदिनी उदय कातकर. आम्ही दोघंही मोलमजुरी करतो. आमची छोटी छोटी मुलं आहेत. अडचणीच्या काळात आम्हाला पैशाची गरज लागली तरी आम्हाला कोणाकडे पैसे मागायची गरज भासत नाही आणि आम्ही आमच्या गरजा पूर्ण करू शकतो. नेहाताईंच्या घरी कमावते हात कमी आणि खाणारी तोंड जास्त. घरी वृद्ध सासूबाई आणि आजारी पती. संपूर्ण घराचा गाडा नेहाताईंनाच ओढावा लागतोय. घरची थोडीशी शेती आणि इतर लहान मोठ्या कामातून मिळणाऱ्या पैशांवर नेहाताई संसार करतात. संसाराचा गाडा हाकताना होणारी प्रचंड ओढाताण आता कमी झाली आहे. सध्या माझे मिस्टर घरीच असतात आणि शिवाय माझी 2 मुलं आहेत, सासू सासरे आहेत. त्यांचा सांभाळ मीच करते. मिस्टरांचा दवाखानी वगैरे मीच सांभाळते. त्यातूनच मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. शलाकाताई शिवणकाम करतात. मुलांची शाळा, सासू सासऱ्यांचं औषध पाणी सर्व काही करून हातात काही दमडीही राहत नाही. मग येते उसनवारी करण्याची वेळ. ही उसनवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने थांबवली आहे. शिवणकाम करून कसेबसे पोट भरणाऱ्या शलाकाताईंच्या हातात आता जास्तीचे पैसे मिळणार आहेत. त्या पैशाचा उपयोग मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व घरातल्या घर खर्चासाठी हातभार लावत आहे. आपला महाराष्ट्र हा नेहमीच एक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून ओळखलं गेलं आहे. माता भगिनींना अधिकाधिक प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे नेहमीच महाराष्ट्राची वैशिष्ट्य राहिलेली आहेत. मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की याच आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखी एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आपण आणत आहोत. आणि म्हणूनच वयोगट 21 ते 65 या वयोगटातील महिलांनी अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. अडचणींवर मात करून जग जिंकण्याची जिद्द आमुची, शून्यातून विश्व निर्माण करण्याचं ध्येय आमुचे. सांध्यापासून बांध्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता, त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. मोठ्यांना काय माहिती आमच्या माय माऊलींना 1,500ची किंमत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी 50% लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत, या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो. आणि म्हणून ही जी योजना सुरू केलेली आहे ही आमच्या भावांची, तुमच्या बहिणींना ही ओवाळणी
कायमस्वरूपी आहे, ही माहेरचं आहेर आहे. आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून याची धग काय, याची गरज काय, या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभी करणारी, लाडक्या बहिणींना बळ देणारी, स्वावलंबी करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजना आपल्या हक्काची, योजना आपल्या महाराष्ट्र शासनाची.